राजकीय सुडातून आपल्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। एसीबीच्या चौकशीची आपल्याला कल्पना होती असं राजन साळवी यांनी म्हटलंय। ठाकरे गटाची साथ सोडली नाही म्हणून त्रास दिला जातोय। कितीही त्रास दिला तरी ठाकरेंची साथ सोडणार नाही। आपण आपल्या पाठीशी पक्ष उभा असल्याचं राजन साळवी यांनी म्हटलंय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी। आज सकाळीच अँटी करप्शनची एक टीम जी आहे ती राजन साळवी यांच्या जुन्या घरी दाखल झाली आणि एकच खळबळ जी आहे ती माजली। कारण काही दिवसांपूर्वी राजन साळवी यांनी एक वक्तव्य केलं होतं की यापुढे कुठल्याही चौकशीला जे आहे ते मी आता हजर राहणार नाही, कारण माझी जी चौकशी करायची आहे ती या अधिकाऱ्यांनी केलेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी राजन साळवी साहेब आहेत। जय महाराष्ट्र। आतापर्यंत तुमच्या आता ह्या घरात देखील एसीबीची टीम येऊन गेली, आता तुमच्या मूळ घरी आणि भावांच्या घरी टीम दाखल झाली। काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे, कशासाठी ही टीम आली होती? एंटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून मला ज्या वेळेला पहिली नोटीस अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। आली त्या दिवशीच माझी मानसिकता झाली की हे माझ्या मागे शुक्लकाष्ट लागणार। राजन साळवी काय आहे, तो कसा आहे हे पुऱ्या माझ्या कुटुंबाला माहिती आहे, माझ्या मतदारांना माहिती आहे, माझ्या जनतेला माहिती आहे, माझ्या शिवसेनेला माहिती आहे। त्यामुळे ह्या चौकशीला सामोरं जायचं मला काही नवीन नाही। आतापर्यंत 6 वेळा मी त्या चौकशीला गेलो, त्यांना योग्य ते सहकार्य केलं, पण परवा गेलो तर सांगून आलो की आलो शेवटचा, ह्याच्या पुढे मी तुमच्यापर्यंत येणार नाही हे त्यांना स्पष्ट सांगितलं। त्याच दिवशी वाटलं होतं हे माझ्या घरापर्यंत पोहोचतील आणि आज ते घरापर्यंत पोहोचले। मला काल याची माहिती मिळाली होती, कारण जिल्हा शहर हे माझं आहे। शहरामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घटनाक्रम माझ्या आधी पोहोचतात आणि ह्या 2 ते 3 टीम रत्नागिरीमध्ये आलेल्या आहेत, त्या हॉटेलला उतरलेल्या आहेत, ते चौकशीला माझ्यापर्यंत पोहोचणार आज सकाळी हे मला माहिती होतं आणि मी त्या गोष्ट सामोरं जायची माझी मानसिकता निश्चितपणे होती आणि राहणार आहे। आता काय सांगितलं चौकशीमध्ये, नेमकं काय तुमच्याकडे चर्चा केली? नुकते त्या ठिकाणी आलेले आहेत, त्यांची 3 ते 4 पथकं मला वाटतं असावीत। आता ही सुरुवात आहे, त्यांच्याकडे मला योग्य ती माहिती आता मिळेल असं अपेक्षित आहे। मी तसं तुम्हाला माहिती देऊ शकेन। साधारणतः काय आता कागदपत्र घेतली असं म्हटलं जातं? त्या 6 वेळाच्या चौकशीमध्ये त्याला जी कागदपत्र पाहिजे होती ती कागदपत्र योग्य त्याला मी दिलेली आहे। मी स्वच्छ आहे, मी त्यात दोषी नाही आहे, त्यामुळे मला काळजी करण्याचं कारण नाही, मी सामोरं जायची माझी मानसिकता आहे। या 3 ठिकाणी जी आहे ती एसीपीची टीम या ठिकाणी दाखल झालेली पाहायला मिळते। एकतर या राजन साळवी यांचं जुनं घर आणि त्याचबरोबर त्यांचा भावाचं आणि त्यांचं जे आता राहतात राजन साळवी ते नवीन घर आहे त्या ठिकाणी या टीम दाखल झाल्या आणि त्या टीमच्या मार्फत सध्या चौकशी जी आहे ती केली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमचा प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी।